हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगची सुरुवात ही बघू शकता तुम्ही कशाने झालेली आहे. तर आज आम्ही आलो आहे पॅथॉलॉजी लॅबमध्ये. तर काही ब्लड टेस्ट करायच्या होत्या, तब्येत बरी नसल्यामुळे. त्यामुळे आम्ही आलो होतो पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड टेस्ट करण्यासाठी. आणि मग त्यानंतर तिथून आम्ही गेलो स्वामींच्या मठामध्ये. तर ह्या मुलांनी बघा किती छान शिवजयंतीची तयारी केली होती. गुरुवार आणि स्वामींचं दर्शन हे तर ठरलेलंच असतं आमचं. तुम्हीही प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जातात का? कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग तिथेच असलेल्या खाली महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो. महादेवाचं आणि नंदी महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं आणि स्वामींच्या मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो. छान वाटतं तिथं बसल्यामुळे. थोडाफार मंत्र वगैरे, जप वगैरे करायचा. आणि मग त्यानंतर या मुलांची जी शिवजयंतीची तयारी होती ती आम्ही बघितली. त्यांनी खूप सुंदर पुष्पहार, फुलं, त्यांच्या मंडळाचं नाव वगैरे तिथे लिहिलेलं होतं. साऊंड्स वगैरे लावले होते. आणि त्यानंतर आज आम्ही स्वामींचा फोटो घरी आणला आहे. तर आम्हाला हा कोणाला तरी गिफ्ट द्यायचा होता म्हणून आम्ही आणला आहे हा फोटो. त्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. तिथे आम्हाला काही रिपोर्ट्स चेक करायचे होते, पण डॉक्टरला यायला वेळ होता म्हणून मग आम्ही असंच हे लहान मुलं काय करताय वगैरे काय हे बघत बसलो. त्यानंतर आम्ही आलो ते ब्लड टेस्टचे रिपोर्ट घेण्यासाठी. त्यानंतर आता हा व्लॉग तिथंच एंड झाला. आदल्या दिवशीचा हा व्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा. तो दिवस म्हणजे ज्या दिवशी आम्ही घरी यायला निघालेलो आहे. तर आजचा दिवस पण स्वामींचा ॲज युजल स्वामींच्या दर्शनाने तो सुरू झाला आहे. मग आम्ही कॅबने पोहोचलो पुणे स्टेशनवरती. तर एवढ्या साऱ्या बॅग्स आमच्याकडे होत्या. त्यानंतर मग आम्ही स्टेशनला पोहोचलो. आमची ट्रेन यायला वेळ होता. तोपर्यंत आम्ही तिथे थोडा वेळ बसलो. मग काय ट्रेनमध्ये बसलो आणि मग सुरू झाला पुणे टू घरचा प्रवास. घरी यायला खूप छान वाटतं, मस्त वाटतं, एकदम आनंदाचं वातावरण असतं. तर आम्ही घरून टिफिन वगैरे बनवून आणलेला होता. तर बटाट्याची चटणी, चपाती, हावरीची चटणी वगैरे हे सगळं आम्ही टिफिनमध्ये बनवून आणलं होतं घरून. तर आम्ही ते खाल्लं. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवरती, ते म्हणजे कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती. मग तिथे आम्हाला घरचे पिक करायला आले होते. त्यानंतर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो घरी. थँक्यू फॉर वॉचिंग.